तर आज आपण सुरुवात करूया कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकच्या लेक्चरसाठी. तर मराठीमधून ऍग्रीकल्चर शिकायचं आहे. तर बरेचसे जे काही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतात, तर त्यांचं ग्रॅज्युएशन हे इंग्लिशमधून होतं, परंतु जे काही डिप्लोमा केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं मराठीमधून होतं. तर असं का? तर आपला कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकचा जो काही पेपर आहे, तर तो मराठीमधूनही आपल्याला देता येतो. तर हे ज्या काही नोट्स आहेत, तर आपल्याला कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक ही जी काही पोस्टिंग आहे, तर ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रात पुरतीच मर्यादित आहे. म्हणजे काय? तर आपल्याला एखाद्या गोष्टीपुरती मर्यादित असेल, तर त्या म्हणजे जिथे आपली ही जी काही परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेच्या अवतीभोवती म्हणजे त्याच राज्यामधले प्रश्न हे आपल्याला विचारले जातील. आपल्याला कुठल्याही म्हणजे ह्या एक्झामसाठी कुठलाही अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामधून आपल्याला कृषी शिक्षण घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही बरेचसे माती कशी आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा विचार करता आपल्याला शिकायचं आहे. त्याचबरोबर ऍग्रीकल्चरचे सर्वात जास्त वेटेज या एक्झामसाठी असणार आहे. त्यामुळे ऍग्रीकल्चर आपल्याला शिकायचंय, परंतु आपण हे मराठीमधून शिकणार आहे. संपूर्ण इंग्लिश प्लस मराठी म्हणजे काय काय जे इम्पॉर्टंट शब्द आहेत, तिथे इंग्लिशमध्ये सुद्धा आपण यामध्ये शिकूया. तर आपला जो काही पहिला टॉपिक आहे, आपण सॉइल सायन्सला सुरुवात करतोय. तर आपला घटक पहिला मृदांचे महत्व आणि मृदा घटक. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर प्रास्ताविक विशेष विवेचनमध्ये मृदा आणि मृदांचे महत्व म्हणजे माती आणि मातीचे महत्व काय आहे, त्याचबरोबर मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक महत्व म्हणजे त्याचे काय फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, जमिनीमध्ये हवा, जमिनीतील पाणी, जमिनीतील सजीवसृष्टी, जमिनीतील उष्णता इत्यादी आपण या टॉपिक मधून कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे इंग्लिशमध्ये शिकलेलेच असाल आणि जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत त्यांच्यासाठी हे मराठीमधून आहे. तुम्हाला इंग्लिशमधून तुम्ही शिकलेले असाल, तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर तुम्हाला मराठीमधून तुम्ही जर कृषी शिक्षण जर घेतलं, तर तुम्हाला हे तुमच्या कृषी सेवक, कृषी सहाय्यकच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. ग्रामसेवकसाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मी शिकवत असताना मी जे काही हायलाइट पॉईंट केलेले आहेत, तर ते हायलाइट पॉईंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट तुमचे कुठेही जाणार नाही. तर सुरू करूया आपण आपल्या लेक्चरला. तर प्रास्ताविक पाहता आपला देश काय आहे, तर आपला जो काय भारत देश आहे, तर तो कृषीप्रधान देश म्हणून संबोधला जातो. जमीन ही राष्ट्राची खूप महत्वाची संपत्ती आहे. कारण शेतीच जर नसेल, तर आता ह्या जगामध्ये संपूर्ण डिजिटल झालेलं आहे. परंतु आपली जी काही शेती आहे, शेतीमधले जे काही इरिगेशन मेथड्स आहेत, म्हणजे जे काही आपण त्याला सोर्स प्रोव्हाइड करतो शेतीला, तो डिजिटल झालेला आहे. परंतु झाडाची जी काही वाढ आहे ती काही डिजिटल आहे का? नाही, ती नॅचरलीच होते. त्याच्यामुळे जमीन ही राष्ट्राची खूप महत्वाची संपत्ती आहे. या संपत्तीचे उत्तम प्रकारे जतन केले पाहिजे. लोकांचे जीवन हे सर्वस्वी जमिनीवरच अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रत्येक माणसाच्या आवश्यक गरजा आहेत. जमिनीच्या माध्यमातूनच या गोष्टी काय केल्या जातात, आपल्याला पुरवल्या जातात. आपल्याला अन्न कुठून भेटतं? जमिनीमधूनच भेटतं. वस्त्र कुठून भेटतं? जे काही आपले शर्ट्स आहेत ते कॉटन पासून तयार होतात. आणि त्यानंतर निवारा बनवण्यासाठी आपण जे काही जमिनीवर आपण आपलं घर बांधतो, त्यासाठी लागणारे लाकूड लागतं, ते आपण कुठून आणतो? निसर्गातूनच आणतो. त्यानंतर वनस्पतीची वाढ, अन्नधान्याची निर्मिती आणि कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल हा कुठून तयार होतो? आपल्या शेतीमधूनच तयार होतो. त्याचबरोबर माती ही निसर्गाची देणगी आहे. माती कोणी दिलेली आहे आपल्याला? माती काय कुठून आपण आणलेली आहे का? नाही, तर ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. म्हणजे काय? माती ही काय आहे? निसर्गाची देणगी आहे. शेतीतील माती ही झिजलेल्या खडकाचा निव्वळ चुरा नसून सजीव आणि क्रियाशील आहे. त्यामुळे जमिनीवर वनस्पती वाढू शकतात, अन्नधान्य आणि चारा निर्मिती करतात. म्हणून शेतीमध्ये जमिनीस अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानंतर जमीन जर सुपीक असेल तर जमिनीची उत्पादन क्षमता चांगली असते. हे तुम्ही शिकलेला आहात. त्यानंतर सुपीक जमिनीमध्ये पिके पण चांगली येतात. ज्यावेळेस सॉइलची फिजिकल प्रॉपर्टी चांगली असेल, सॉइलची फर्टिलिटी चांगली असेल, सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल, तर त्यामध्ये ऑलमोस्ट चांगलीच पिके ग्रो होणार आहे. ओके. त्याचबरोबर जमिनीवर घटकांवर जमिनीची उत्पादन क्षमता अवलंबून असते. जमिनीच्या प्रतीनुसार आणि हवामानानुसार घटकांचे प्रमाण बदलते.
जमिनीचा जवळजवळ निम्मा भाग म्हणजे 50% घनस्थितीमध्ये असतो. त्यापैकी 45 भाग खनिज असतात. 5% भाग सेंद्रिय असतात. त्याचबरोबर 25% पाणी आणि 25% हवा असं संपूर्ण मिळून तुमचं एक जमीन तयार होत आहे. तर ते आपण याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर हे पण इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतात की जमिनीमध्ये किती टक्के खनिज आहेत, किती टक्के पाणी आहे, किती टक्के हवा आहे आणि किती टक्के सेंद्रिय पदार्थ आहे. म्हणजे तुमचे मिनरल्स मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर, त्याचबरोबर वॉटर, एअर हे किती पर्सेंट आहे, तर ते हे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. तर हे आपण काय करणार आहेत या टॉपिक मधून शिकणार आहे. तर आता सुरू करूया. आता आपला पहिला पॉइंट आहे मृदा आणि मृदांचे महत्व. तर जमिनी म्हणजे जी काय आपली माती आहे तर तिचे महत्व काय आहे. तर पहिलं आहे मृदा ह्या नैसर्गिक खडक, खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ यांच्या मिश्रणाने बनलेल्या असतात. जी काय आपली माती आहे तर ती कशी बनलेली आहे. नैसर्गिक खडक, त्याचबरोबर खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ यांच्या काय मिश्रणाने बनलेले असतात. त्याचबरोबर मृदांच्या पातळ थराने पृथ्वी आच्छादलेली असते. मातीची निर्मिती ही निसर्गातील अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही आता तुमचं जेव्हा ऍग्रिकल्चर शिकत असताना तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की माती बनण्यासाठी खूप फास्ट प्रोसेस आहे. तर असं नाही मित्रांनो, की मातीची निर्मिती ही जी काय आहे माती तयार होण्यासाठी खूप गुंतागुंताची प्रक्रिया आहे. म्हणजेच की ही जी क्रिया आहे म्हणजे सॉइल फॉर्मेशन होण्यासाठी जी काही टाइम पिरियड आहे म्हणजेच अत्यंत मंद गतीची असते. म्हणजे माती तयार करण्यासाठी अत्यंत खूप अधिक कालावधी लागत असतो. माती निर्मिती म्हणजेच खडक झिजल्यानंतर येणारी अंतिम अवस्था होय. ज्यावेळेस आपल्याकडे एखादा खडक पडलेला असेल, खडकार रान असेल, तो झिजल्यानंतर जी काही शेवटची अवस्था होते तर ते काय आहे तेव्हा मातीची निर्मिती होत असते. ओके. त्यानंतर मृदशास्त्राच्या दृष्टीने माती ही सच्छिद्र, सूक्ष्मकणीय, अधोस्थित, मूळजनक खडक होय. शेती व्यवसायासाठी मूलभूत माध्यम म्हणून या मृदावरणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. जर जमिनीमध्ये जर मातीच नसेल तर मोस्टली शेतकरी हे काय माती काढू म्हणजे पीक काढू शकतात का नाही. आता समजा हायड्रोपॉनिक्स आलेला आहे. विदाऊट सॉइलचा वापर करता फक्त काय करायचं आहे आपल्याला पाण्यावर शेती करायची आहे. परंतु हे संपूर्ण शेतकऱ्यांना पॉसिबल आहे का नाहीये. तर शेती करण्यासाठी माती ही अत्यंत मूलभूत माध्यम आहे. या मृदावरणात योग्य प्रमाणात पाणी आणि हवा असते. जमिनीमध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पण असतं, योग्य प्रमाणामध्ये हवा पण असते. जमीन वाढणाऱ्या झाडांना आधार देते आणि पोषक अन्नद्रव्य पुरवते. जमीन काय करते आपल्याला जे काय झाडं असतात तर जी काय झाडांची ग्रोथ असते तर त्याला काय करतात एक सपोर्ट देतात, आधार देतात आणि त्यांना काय करतात त्यांना जे लागणारे अन्नद्रव्य आहेत तर ते काय करतात त्याला पोषण त्यांना पुरवतात. तिच्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू राहतात. जमिनीमध्ये काय करतात जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्म जीवजंतू राहतात, ते जमिनीमध्येच राहतात. जमीन ही सजीव आणि नैसर्गिक असून जमीन काय आहे सजीव आहे, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहतात. तर नैसर्गिक असून तिच्यामध्ये खनिज, सेंद्रिय पदार्थ आणि सजीव हे प्रमुख घटक असतात. ओके. तर आपण आता मृदांचे टाइप्स पाहूया. तर मृदांचे 4 घटक असून त्यांचे सर्वसाधारण व्यापक प्रमाण खालीलप्रमाणे आहे. तर मृदांचे 4 घटक आहेत. तर कुठले 4 घटक आहेत हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मृदांचे एकूण किती घटक आहेत. तर मृदांचे एकूण 4 घटक आहेत. पहिलं आहे खनिज द्रव्ये, मिनरल्स, त्याचबरोबर सेंद्रिय, ऑर्गॅनिक, जल, वॉटर आणि वायू, एअर हे 4 घटक जमिनीचे आहेत. तर जमिनीमध्ये जे काय आपले मिनरल्स मॅटर्स असतात तर खनिज द्रव्य असतात तर हे किती टक्के असतात तर 45% असतात. त्याचबरोबर ऑर्गॅनिक मॅटर किती असतो सेंद्रिय द्रव्ये 0.5%, 0.5 नाही सॉरी 5% असतात. त्याचबरोबर जल 25% अवेलेबल असतो आणि एअर किती असते 25% अवेलेबल असते. अशी मिळून एक जमीन तयार होते. म्हणजे 25 अधिक 25 50 आणि 45 अधिक 5 50, 50 अधिक 50 100%. म्हणजे हे 4 घटक मिळून काय होत असतं आपल्याला मृदा बनत असते, एक जमीन तयार होत असते. हे प्रमाण अशा मृदेचे आहे की जिच्यात वनस्पतीची वाढ उत्तम होते. जर हे 4ही घटक आपल्या जमिनीमध्ये जर चांगल्या प्रमाणामध्ये असतील तर नक्कीच त्या जमिनीमध्ये काय होणार आहे वनस्पती चांगल्या रीतीने वाढणार आहे.
तिच्या निम्म्या पोकळीत म्हणजे जमिनीत वनस्पती चांगल्या रीतीने वाढतात. तिच्या निम्म्या पोकळीमध्ये वायू असतो, उरलेल्या पोकळीत पाणी असतो. म्हणजे आपण हे पाहिलं 50-50%, 25-25%. ओके. तर निम्म्या पोकळीमध्ये हवा असते, निम्म्या उरलेल्या पोकळीत पाणी असते. तथापि घटकांचे प्रमाण कायम नसते. वेगवेगळ्या ठिकाणी अथवा एकाच ठिकाणी ऋतू पुरत्वे त्यात बदल होत असतो. म्हणजे हे जे काही 4 घटक आहेत, ओके. तर आपण याचा हे आपलं ओरिजिनल प्रमाण झालं. म्हणजे खनिज द्रव्य 45%, सेंद्रिय द्रव्य 5%, जल 25%, वायू 25%. पण जसं जसं हवामान बदलत असतं, ऋतू बदलत असतात, तसं काय होत असतं, हे जे काही घटक आहेत याचे पर्सेंटेज सुद्धा कमी होत असतं. म्हणजे कसं, तर ज्या वेळेस समजा एखाद्या वेळेस जर खूप पाऊस पडला आणि खूप पाऊस पडल्यानंतर काय होतं, की पाऊस पडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये पाणी वाढणारच आहे ना. म्हणजे ते जल 25% आहे ते 50% पण होऊ शकतं. ओके, समजते तुम्हाला? जर ऑर्गॅनिक मॅटर आपण जर जास्त प्रमाणामध्ये जर सेंद्रिय खतांचा जर वापर केला तर त्याचंही पर्सेंटेज वाढू शकतं. समजतंय ना? तर म्हणजे काय आहे, की ह्या घटकांचे जे काही प्रमाण असतं तर कायमस्वरूपी टिकून राहत नसतं. वेगवेगळ्या ठिकाणी अथवा एकाच ठिकाणी ऋतू पुरत्वे त्यात बदल होत असतो. त्यानंतर पिकाचे उत्पादन न काढता जमिनीचे मूळ स्थान वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्रात पेडॉलॉजी असे म्हणतात. म्हणजे काय? मूळ स्थान म्हणजे काय? ओरिजिन, वर्गीकरण, क्लासिफिकेशन. म्हणजे आता पेडॉलॉजीची डेफिनेशन अशी आहे, की पिकाचे उत्पादन न काढता जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्रास पेडॉलॉजी असे म्हणतात. आणि तर पिकाचे उत्पादन काढण्याच्या संबंधात जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला इडॅपोलॉजी असे म्हणतात. ह्या दोन डेफिनेशन अत्यंत महत्वाचे आहेत, पेडॉलॉजी आणि इडॅपोलॉजी. पेडॉलॉजी मध्ये तुम्हाला काय करायचंय, उत्पादन न काढता नाही आठवलं तरी चालेल, परंतु मूळस्थान, वर्गीकरण व वर्णन हे 3 शब्द तुम्हाला कायमस्वरूपी आठवले पाहिजे. तर पेडॉलॉजी म्हणजे काय, की पिकाचे उत्पादन न काढता जमिनीचे मूळस्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्रास पेडॉलॉजी असे म्हणतात. आणि इडॅपोलॉजी म्हणजे काय, तर इडॅपोलॉजी मध्ये तुम्हाला 3 शब्द महत्वाचे आहेत, भौतिक, रासायनिक व जैविक. म्हणजे पिकाचे उत्पादन काढण्याच्या संबंधात जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला इडॅपोलॉजी असे म्हणतात. हे 2 डेफिनेशन अत्यंत महत्वाचे आहेत, नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर जमीन म्हणजे मातीचा वरचा थर. जमीन काय असतो? जमीन म्हणजे आपल्या मातीचा जो काय वरचा थर असतो तर ती जमीन असते. हा थर फार महत्वाचा आहे. तो 10 ते 12 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतो. तर हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जमिनीचा वरचा थर हा फार महत्वाचा असतो, परंतु तो किती सेंटीमीटर खोलीपर्यंत असतो? तर जो काय लेयर आहे, तर हा लेयर 10 ते 12 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा असतो. नोटेड करून ठेवा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या थरांमध्ये पिकांची वाढ होते. म्हणजे असाही विचारू शकते, की असा जमिनीचा कुठला थर आहे, कुठला लेयर आहे, की त्यामध्ये क्रॉप ग्रोथ पॉसिबल आहे, टिलेज ऑपरेशन्स पॉसिबल आहे, इंटरकल्चरल ऑपरेशन पॉसिबल आहे, म्हणजे कोळपणी, खुरपणी इत्यादी मशागतीची कामे आहेत. तर 10 ते 12 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतो. या थरामध्ये काय होतं, पिकांची वाढ चांगल्या प्रमाणे होते, पिकांना अन्न पुरवले जातो, त्याचबरोबर पिके पोचतात. या थरामध्ये नांगरणी पण आपल्याला करता येते, कोळपणी पण करता येते, खुरपणी पण करता येते, इत्यादी मशागतीची जेवढी काही कामे असतात ते आपल्याला या थरापर्यंत काय करता येतात. या मातीचे रंग, खोली, उपयुक्तता आणि दर्जा यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. तर मातीचे 2 थर पडतात. एक थर कोणता असतो तर आपण पाहिला 20 सेंटीमीटर जाडीचा असतो. ओके. आणि दुसरा थर हा 20 सेंटीमीटर पेक्षा खालचा, कधी कधी 100 मीटर पेक्षा जास्त खोल असतो. ओके. म्हणजे एक थर 20 सेंटीमीटर पर्यंत खोलीपर्यंत असतो आणि दुसरा 20 पेक्षा जास्त, कधी कधी 100 मीटर पेक्षाही जास्त असू शकतो. ओके. हा थर वरच्या थरापेक्षा रंगाने फिक्कट आणि घट्ट असतो. जो काही 20 सेंटीमीटर म्हणजे 100 मीटर पेक्षाही जास्त खोल असू शकतो.
हा थर काय असतो, वरच्या थरापेक्षा म्हणजे जो काय 20 सेंटीमीटर पर्यंतचा जो काही थर आहे, या थरापेक्षा रंगाने फिक्कट असतो आणि घट्ट असतो. तशीच वरच्या थरापेक्षा खालच्या थरास तुलनात्मक दृष्ट्या कमी महत्व असते. जसं की आपल्याला वरच्या थराला अत्यंत महत्वाचं आहे, खालच्या थराला तुलनात्मक दृष्टी कमी महत्व आहे, कारण खालच्याची आपल्याला गरज लागत नाही, कारण आपण तिथे काय करू, आपलं पीक ग्रो करू शकतो का नाही. खालच्या थरापर्यंत आपण टिलेज ऑपरेशनही करू शकत नाही. जे काय आपलं क्रॉप आपण आपलं सर्वाय करता आपण तिथे क्रॉप ग्रो करतो, तो आपल्या वरच्या थरामध्ये करतो आणि त्या थराची सेंटीमीटरची खोली किती आहे, 10 ते 20 सेंटीमीटर पर्यंतची खोली असणार आहे. ओके, हा तुम्हाला महत्वाचा पॉईंट समजला असेल, म्हणजे त्याचे महत्व आपण पाहिले, मृदांचे घटक पाहिले. ओके, त्यानंतर आता दुसरा पॉइंट पाहूया, मृदांचे भौतिक, रासायनिक व जैविक महत्व. ओके, तर आपल्याला काय, आता आपण डेफिनेशन पाहिली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं इडॅपोलॉजीच्या डेफिनेशन मध्ये मृदांचे भौतिक, रासायनिक व जैविक हे 3 शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. भौतिक, रासायनिक आणि जैविक. तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल जे काही प्रॉपर्टी असतात सॉइलच्या, तर ते आपण पाहणार आहोत. ओके, तर मृदांचे 3 प्रकारांत सांगता येईल, भौतिक महत्व, रासायनिक महत्व आणि जैविक महत्व. तर भौतिक महत्व नक्की काय आहे, फिजिकल महत्व काय आहे, तर जमिनीच्या भौतिक स्थितीवर बऱ्याच प्रमाणामध्ये जमिनीचे रासायनिक व जैविक गुणधर्म अवलंबून असतात. ओके, जमिनीमुळे वाढणाऱ्या पिकांना, झाडांना आधार मिळतो. ओके, इथपर्यंत समजलं, तर ती जमिनीवर ताट उभी राहू शकते. जी काही जमीन आहे आपली, तिच्यामुळे काय होतं, जी काय आता जमीन काय आहे, भौतिक महत्व जमिनीचे पाहतोय आपण, तर जमिनीमुळे वाढणाऱ्या पिकांना, झाडांना आधार मिळतो. ती जमिनीवर आता आधार मिळाल्यानंतर आपणही जमिनीवर ताट उभे राहू शकतो. ओके, तसंच ती झाडही जमिनीवर काय करू शकतात, ताट उभे राहू शकतात. त्यांना खनिजे, हवा, पाणी, सेंद्रिय पदार्थ हे काही जे काही 4 घटक आहेत, हे जमिनीमधूनच मिळतात. वनस्पती आपल्या मुळांवाटे जमिनीतील पाणी व प्राणवायू शोषून घेतात. तर काय करते वनस्पती, तिच्या रूट थ्रू, त्याच्या मुळावाटे काय करते, ऍब्सॉर्ब करून घेते पाणी, प्राणवायू. याशिवाय जमीन सूर्यप्रकाशापासून मिळणारी उष्णता साचवून ठेवते. जे काय करते, आपली जी काही जमीन आहे, तर ती जे काही सनलाईट डायरेक्ट जमिनीवर पडतात, तर त्याची काय करते, सूर्यप्रकाशापासून मिळणारी उष्णता आहे, सन हीट आहे, तर ती काय करते, स्टोअर करून ठेवते, साठवून ठेवते आणि तिचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी होतो. ओके, जमिनीतील खनिज द्रव्ये आणि पाणी ही जमिनीचे यांत्रिक निबंधक, मेकॅनिकल कंपोजिशन आणि सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर व कलिली कण, कोलाइड्स याचे विशिष्ट प्रमाण आणि अस्तित्व यांवर डिफेन्स असतात. ओके, तर आपण आता पाहिलं भौतिक महत्व पाहिलं मृदाचं. तर आता आपण आता रासायनिक महत्व पाहूया. तर रासायनिक दृष्ट्या जमीन ही पिकांच्या अन्नद्रव्यांचे भांडार समजले जाते. सेंद्रिय, ऑर्गॅनिक आणि असेंद्रिय, इनऑर्गॅनिक या मूळ अवस्थेतील पदार्थ जमिनीमध्ये आढळतात. म्हणजे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक पण असते, ऑर्गॅनिक मटेरियल देखील आपल्याला पाहायला भेटतं, इनऑर्गॅनिक मटेरियल देखील आपल्याला पाहायला भेटतं. ओके, अग्निजन्य खडक व खनिजे यांपासून जी खनिज द्रव्ये मिळतात ती असेंद्रिय, म्हणजे जे काय आपले खडक असतात, अग्निजन्य खडक आपल्या जमिनीमध्ये असतो व खनिजे असतात, यांपासून जी काही खनिज द्रव्ये मिळतात ती काय असतात, असेंद्रिय असतात, म्हणजे इनऑर्गॅनिक असतात. आणि वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष कुजून तयारी झालेला भाग म्हणजे सेंद्रिय असतो, म्हणजे ऑर्गॅनिक असतो. जे काही आपले प्लांट्स असतात किंवा ॲनिमल्स असतात, तर यांचा जो काय यांचे अवशेष असतात, म्हणजे हे मेल्यानंतर यांचे कुजून झालेला जो काय भाग आहे, तर हा जो काय असतो सेंद्रिय पदार्थ असतो. म्हणजे हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, असेंद्रिय पदार्थ कुठले आणि सेंद्रिय पदार्थ कोणते आहेत. तर असेंद्रिय कोणते आहेत, जे की अग्निजन्य खडक व खनिजे यांपासून जी काही खनिज द्रव्ये आपल्याला मिळतात, तर ते काय असतात, असेंद्रिय असतात. आणि वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष कुजून तयार झालेला जो काही भाग असतो, तर तो कोणता असतो, सेंद्रिय असतो. ओके, त्यानंतर या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांपासूनच पिकांना विविध अन्नद्रव्ये मिळतात. जे काही सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ आहेत, यांच्यापासून काय भेटतं, आपल्या पिकांना विविध अन्नद्रव्ये मिळत असतात. असेंद्रिय पदार्थांपासून काय काय भेटतं आपल्याला,
झाडाला कॅल्शियम भेटतं, मॅग्नेशियम भेटतं, सोडियम भेटतं, पोटॅश, लोह, स्फुरद, ॲल्युमिनियम, गंधन, क्लोरीन इत्यादी घटक जे काय असतात आपल्या पिकांना मिळत असतात. तर सेंद्रिय पदार्थांपासून मुख्यतः नत्र व गंधक हे घटक पिकांना मिळतात. नायट्रोजन आपल्या सेंद्रिय पदार्थापासून त्याला काय करत असतो, मिळत असतो. पाण्यामधून हायड्रोजन भेटतं, हवेतून आणि पाण्यातून ऑक्सिजन मिळतो, मात्र कार्बन डायऑक्साईड हा फक्त हवेतून पिके मिळवतात. ओके, हा एक पॉइंट महत्वाचा ठेवा. आपल्याला पाण्यामधून काय भेटतं, पाण्यामधून आपल्या पिकाला हायड्रोजन भेटतं, हवेमधून आणि पाण्यामधून ऑक्सिजन मिळतो, मात्र कार्बन डायऑक्साईड हा फक्त हवेतून पिके मिळवतात. ओके, थोडक्यात पिकांचे अन्न रासायनिक क्रियेने तयार करून त्याचा साठा करणे आणि पिकांना गरजेनुसार पुरवठा करणे हे जमिनीचे रासायनिक कार्य आहे. म्हणजे काय याचं केमिकल फंक्शन काय आहे, की पिकांचे अन्न रासायनिक क्रियेने तयार करून त्याला काय करायचं, त्याचे एक साठा करून ठेवायचा आणि जसा पिकांना त्याची गरज पडेल तसा तो साठ्यामधून त्यांना काय करायचा, पुरवठा करायचा. हे काय आहे, जमिनीचे रासायनिक कार्य आहे. त्यानंतर जैविक महत्व. जैविक महत्व काय आहे, जमिनीतील विविध प्रकारचे लहान मोठे सजीव राहतात. ओके, या सजीवांचे पोषण जमिनीत होते. काही सजीव जमीन भुसभुशीत करतात, तर काही जीवाणू पिकांचे अन्न तयार करतात. याच्यामध्ये दोन टाईपचे असतात. काही सजीव काय करतात, जमीन भुसभुशीत करतात आणि काही जीवाणू पिकांचे अन्न तयार करतात. जमिनीत असणाऱ्या पिकांच्या आणि प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन हे सजीव करतात. म्हणजे आपले बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल, म्हणजे जीवाणू म्हणजेच काय, बॅक्टेरिया, बुरशी म्हणजे फंगाय, शेवाळ म्हणजे अल्गी इत्यादी सूक्ष्मजीव, तसेच गोगलगाई, गांडूळ, अर्थवर्म, उंदीर, साप, कीटक इत्यादी प्राणी जमिनीमध्ये आढळतात. त्यानंतर खनिज पदार्थ. आता आपला तिसरा पॉइंट कुठला असणार आहे, खनिज पदार्थ. तर जे काय आपली वाळू आहे, ॲल्युमिनियम, लोह, क्लोरीन, नत्र, स्फुरद, पालाश, जिप्सम, मीठ, चुना इत्यादी खनिज द्रव्ये जमिनीमध्ये सापडतात. सॉइल कुठे असते, जमिनीमध्येच असते. ॲल्युमिनियम जमिनीमध्ये, आयर्न जमिनीमध्ये, क्लोरीन जमिनीमध्ये, नायट्रोजन जमिनीमध्ये, फॉस्फरस, पोटॅशियम, जिप्सम, साल्ट, लाईम हे संपूर्ण काय असतात, हे खनिज द्रव्य आहेत. ही कुठे आपल्याला भेटतात, जमिनीमध्ये सापडतात. त्यांचे प्रमाण जमिनीनुसार वेगवेगळे असते. बरोबर, खनिज पदार्थांपैकी नत्र, स्फुरद आणि पाल्याश ही वनस्पतींना फारच उपयुक्त आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, तुम्ही जरी गोण जरी आणली शेतामध्ये खत टाकायला, तर त्याच्यामध्ये एनपीके दिसतो तुम्हाला, नत्र, स्फुरद आणि पाल्याश. ओके, हे काय असतात, एनपीके हा वनस्पतीला फारच उपयुक्त असतो आणि आवश्यकही असतो. म्हणूनच त्यांना वनस्पतीची मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. तर हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, जमिनीची वनस्पतीचे मुख्य अन्नद्रव्ये कोणती आहेत, तर त्याचं उत्तर आहे नत्र, स्फुरद आणि पाल्याश, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ओके, तर आता आपण जमिनीचे घटक पाहिले होते, तर आपण डायग्राम मधून पाहूया. हा संपूर्ण तुम्हाला जो काही सर्कल दिसत आहे, तर हा जो काही सर्कल आहे, तर ही आपली जमीन आहे. तर ह्या जमिनीमध्ये हा जो काय भाग आहे, तर हा जो भाग आहे, हा याच्यामध्ये हवा आहे. हवा किती आहे, 25%. खालचा सगळ्यात शेवटचा भाग आहे पाणी, 25%. त्यानंतर खनिज पदार्थ किती असतात, 45 ते 50%, आणि सेंद्रिय 0.5 ते 5% इत्यादी इत्यादी प्रमाणामध्ये हे जे काय आहेत, जमिनीचे घटक आहेत. आणि हे संपूर्ण घटक मिळून काय तयार होते, जमीन तयार होते. समजलं, हे आपण सुरुवातीलाही देखील पाहिलं होतं आणि आता देखील पाहिलं, आपण डायग्राम मधून पाहिलं. त्यानंतर आता आपण पाहूया सेंद्रिय पदार्थ. आता आपण काय काय पाहिलं, खनिज पदार्थ पाहिले. खनिज पदार्थ किती आहेत, 45 ते 50% आहेत. आता आपण पाहूया सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ किती आहे जमिनीमध्ये, 0.5 ते 5.0% ही त्याची रेंज आहे. तर सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर, जमिनीत सजीव प्राणी आणि वनस्पतीपासून सेंद्रिय पदार्थ तयार होतात. ओके, पिकांचे अवशेष, उदाहरणार्थ पाने, खोड,
मुळे, तण इत्यादी जमिनींवर पडतात किंवा जमिनीत राहतात. हे अवशेष कुजून जमिनीत सेंद्रिय पदार्थ तयार होतात. जसं की झाडाचे जे काही पानगळ होते, पाने खाली पडतात, खोड तुटून पडते, त्याचबरोबर मुळे असतात, तण असतं, इत्यादी घटकांपासून अवशेषांपासून काय होतात, हे जमिनीमध्ये कुजतात आणि हे अवशेष कुजून जमिनीत सेंद्रिय पदार्थ काय होत असतात, तयार होत असतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे दोन प्रकार आढळतात. एक कोणता आहे की न कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि दुसरा कुजलेले सेंद्रिय पदार्थ. तर न कुजलेले सेंद्रिय पदार्थ यालाच एकूण सेंद्रिय पदार्थ म्हणजे टोटल ऑर्गॅनिक मॅटर असे म्हणतात. म्हणजे इथे दोन क्वेश्चन तयार होतात आपली की टोटल ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय. तर जे की न कुजलेले सेंद्रिय पदार्थ यालाच एकूण सेंद्रिय पदार्थ म्हणजेच टोटल ऑर्गॅनिक मॅटर असे म्हणतात. आणि जे काय कुजलेले सेंद्रिय पदार्थ आहेत तर त्याला काय बोलतात, तर त्यालाच काय बोलतात, ह्युमस असे बोलतात. जे की हे काळ्या कलरचं असतं. हे तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये शिकवलं असतं. हा क्वेश्चन संपूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे की कुजलेला सेंद्रिय पदार्थ जो आहे यालाच काय बोलतात, ह्युमस असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठीमधून कन्सेप्ट क्लिअर करून घेणं का गरजेचं आहे, कारण आपली जी काय मदर टंग आहे, मराठी मातृभाषा आहे, तर यामधून जे काय आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय ते आपले कधीच विसरत नसतात. आपल्याला ऍग्रिकल्चर हसत खेळत शिकायचं आहे. भले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ थोडे लेट येतील, परंतु संपूर्ण तुम्हाला हसत खेळत शिकवलं जाईल आणि एकदम तुम्हाला आवड निर्माण होईल असं शिकवलं जाईल. तर मराठीमधून तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर करून जर घेतले तर काय होणार आहे, तुम्हाला ते कधीच विसरणार नाही. तुम्ही इंग्लिश मधून अभ्यास करा, नाहीतर तुमच्या तेलुगू मधून कुठूनही अभ्यास करा, तुमच्या मराठीतले कन्सेप्ट कधीच विसरत नसतात. आपल्याला हे काय आहे, एक गोष्ट म्हणून शिकतोय आपण की आपल्याला ऍग्रिकल्चर समजलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, त्यासाठी आपण शिकतोय. आणि हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह साठी जे काही सरळ सेवा एक्झाम आहेत तर यांच्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचे असणार आहे. म्हणजे हा दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन कसा आहे, कुजलेले सेंद्रिय पदार्थ यालाच ह्युमस असे म्हणतात. ओके, हा लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. तर न कुजलेला पदार्थ मशागतीमुळे जमिनीत गाडला जातो. जे की कुजलेला पदार्थ असतो, न कुजलेला पदार्थ मशागतीमुळे जमिनीत गाडला जातात. त्यांच्या पाण्याशी संबंध आला की जीवाणूंच्या मदतीने ते कुजतात. कुजल्यामुळे त्यांचा मूळ कडकपणा नाहीसा होतो. ओके, त्यांचा रंग काळा पडतो, त्यालाच काय बोलतात, ह्युमस असे म्हणतात. ह्युमस कंदार आणि सच्छिद्र स्वरूपात असतो. त्यामध्ये पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि पिकांचे अन्न घटक तयार होतात. निरनिराळ्या जमिनीमध्ये कुजण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. कारण बरोबर आहे की जमीन जशी असेल तसं ते कुजण्यासाठी त्याला वेळ लागतो. चांगली जमीन असेल तर त्याला कमी कालावधी लागेल, भारीतली असेल तर त्याला जास्त कालावधी लागू शकतो. म्हणजे जी जमीन हलकी व रेताड मातीपासून बनलेली असते त्यामध्ये त्या जमिनीमध्ये ही क्रिया जी काय आहे तर ती लवकर होते. आणि जर भारी जमिनीमध्ये ती काय प्रोसेस आहे तर ती एकदम सावकाश होत असते. ओके, सेंद्रिय पदार्थांचा जमिनीवर होणारा परिणाम. तर कुजलेला सेंद्रिय पदार्थ म्हणजे ह्युमस जास्त पाणी शोषून घेतात आणि धरून ठेवतात. म्हणजे जर जो काही कुजलेला सेंद्रिय पदार्थ आहे, ह्युमसमुळे काय होतं, आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते तर ती जास्त होते. पाणी शोषून घेतात आणि धरूनही जास्त वेळ ठेवतात. स्वतःच्या वजनाच्या जवळजवळ 1.5 पट पाणी शोषण्याची शक्ती ह्युमसमध्ये असते. त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही वाढते. ह्युमसमध्ये विषम कणाकर्षण, ऍडेसिव्ह प्रेशर व सम कणाकर्षण म्हणजे तुमचा कोएजिव्ह प्रेशर वाढण्याची शक्ती असते. ओके, त्यानंतर वाळूयुक्त आणि चिकण माती, जमिनीचा पोत ह्युमसमुळे वाढतो. रेताड जमिनीमध्ये जमिनीतील जे काही कण आहेत तर ते ह्युमसमध्ये एकमेकांस चिकटून राहतात. जी काही रेताड माती आहे, आपली रेताड जमीन आहे, तर त्याचे कण काय ह्युमसमुळे काय करतात, एकमेकांना चिकटून घट्ट राहतात. त्यामुळे अशा जमिनीचा पोत सुधारतो. तसेच चिकन जमिनीचाही पोत सुधारतो. जमिनीत अन्नाशा वाढतो म्हणजे अन्न वाढतं, जमिनीचा रंग काळसर होतो व त्यामुळे जमिनीची उष्णता ग्रहण शक्ती वाढते. म्हणजे जे काय आपलं जमीन जे काय
सूर्यापासून येणारी किरणे स्टोअर करून ठेवते, ते त्याची कॅपॅसिटी त्याची वाढते. उपयुक्त जीवाणूंची वाढ होते. ह्युमसमुळे म्हणजे खजिनांचे विघटन होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. आणखी एक ह्युमसमुळे काय होतं, जे काही खनिजांचे विघटन होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. अशा रीतीने नत्र आणि इतर अन्नद्रव्ये वनस्पतींना लवकर उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थांमुळे वनस्पतींना पोषक द्रव्ये विद्राव्य स्थितीत उपलब्ध होतात. उदाहरणार्थ हवेतील नायट्रोजन हा वनस्पतींना उपलब्ध होतो. कोरड्या व उष्ण प्रदेशातील जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतात. त्यासाठी शेणखत, हिरवळीचे खत किंवा कंपोस्ट खतांचा पुरवठा करून सेंद्रिय पदार्थांचा अभाव करून काढता येतो. आणि थंड आणि दमट प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थ हे अधिक असतात. तर हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेंद्रिय पदार्थ कुठे जास्त असतात, तर थंड आणि दमट प्रदेशातील जमिनींमध्ये काय असतं, सेंद्रिय पदार्थ अधिक असतो. परंतु अशा जमिनीत अधिक आम्लता असल्याचे काही दोष निर्माण होतात. ओके. त्यानंतर जमिनीतील हवा. तर काय आहे, जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढले की हवेचे प्रमाण कमी होते. हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. जमिनीमध्ये जर पाणी वाढले तर हवा कमी होते. तर जमिनीतील सच्छिद्रता म्हणजे पोरोसिटी नेहमी मातीच्या कणांच्या आकारावर अवलंबून असते. तर जी काही जमिनीतील पोरोसिटी आहे, सच्छिद्रता आहे, तर ती कशावर अवलंबून असते, तर मातीच्या कणांवर अवलंबून असते. त्यानंतर जमिनीतील हवेचे घटक. तर जमिनीतील हवा आणि जमिनीवरील हवा यांच्या घटकांच्या प्रमाणामध्ये फरक असतो. जी जमिनीमध्ये म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जी काही हवा असते आणि जमिनीच्या वर जी हवा असते त्या घटकांच्या प्रमाणामध्ये फरक असतो. जे की जमिनीतील हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असतात. म्हणजे जी काही जमिनीच्या आतमध्ये जी काही हवा असते तर त्या हवेमध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड जास्त असतो आणि ऑक्सिजन कमी असतो. तसेच जमिनीतील हवेचे बाष्पाचे म्हणजे वॉटर व्हेपर प्रमाण वातावरणातील बाष्पापेक्षा जास्त असतं. वातावरणातील नायट्रोजन आणि जमिनीतील नायट्रोजन यांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते. म्हणजे जे काही जमिनीच्या वरचे जे काही वातावरण आहे त्याच्यामधले जे काही नायट्रोजन आहे आणि जमिनीच्या खालील जे काही नायट्रोजन आहे याचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते. तर जमिनीमधील हवा व जमिनीवरील हवा यांच्यामधील वायूचे प्रमाण आपण समजून घेऊया. तर नायट्रोजन जमिनीतील हवा इथे समशीतोष्ण प्रदेश आणि उष्ण प्रदेश मध्ये दिलेले आहे. तर नायट्रोजन हे जमिनीमध्ये समशीतोष्ण प्रदेशामध्ये 79 ते 81% असतं, उष्ण प्रदेशामध्ये 86 ते 91% असतात. तर जमिनीवरील हवामध्ये किती असतं नायट्रोजन, 78% असतं. ऑक्सिजन 15 ते 21% जमिनीमध्ये असतं, 8 ते 19% उष्ण प्रदेशामध्ये असतं आणि जमिनीवर किती असतं, 21% असतं. कार्बन डायऑक्साईड 0.2 टू 4.5 समशीतोष्ण प्रदेशामध्ये जमिनीमध्ये हवा असते. त्याचबरोबर 1.0 टू 5.0% उष्ण प्रदेशामध्ये असतं आणि जमिनीवरील हवेमध्ये 0.03 कार्बन डायऑक्साईड हा असतो. तर आता आपण हे प्रमाण पाहिलं की जमिनीमधील हवेमध्ये किती प्रमाण म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किती असतो आणि जमिनीवरील हवेमध्ये किती असतो हे आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. ओके. जमिनीतील वायूंचे प्रमाण हे काय करतात, जमिनीचा प्रकार, जमिनीची स्थिती आणि पिकांचा प्रकार, जीवनांची जीवाणू जे असतात तर त्यांचा हालचाल व कार्य, ऋतुमान इत्यादींवर अवलंबून असते आणि ते परिस्थितीनुसार कमी जास्त होत राहते. जसं मी तुम्हाला मागे उदाहरण दिलते तसेच. ओके. तर वनस्पतीची मुळे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. तसेच सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. त्यामुळे त्याचे जमिनीतील प्रमाण नेहमीच्या प्रमाणापेक्षा जवळपास 3 ते 6 पट जास्त असते. त्यामुळे जमिनीतील खनिज द्रव्ये विरघळण्यास मदत होऊन वनस्पतीस अन्न मिळते. ओके. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, जमिनीतील हवा खेळती राहिली नाही
तर जमिनीमध्ये जर आपली हवा खेळती राहिली नाही, तर वाढणाऱ्या पिकांची मुळे गुदमरतात. जसं की आपल्याला ऑक्सिजन कमी पडलं तर आपला जीव कसा गुदमरतो, तसंच काय होतं, वाढणाऱ्या पिकांची मुळे जी असतात तर ती गुदमरतात आणि पिकावर विविध रोग येतात. उदाहरणार्थ विल्ट म्हणजे डायरेक्ट जळून जातो, डायबॅक, रूट रॉट, त्यानंतर खोडकूज होते इत्यादी रोग काय येतात पिकांवर येतात. जमिनीतील हवा खेळती न राहिल्यास जमिनीत डायहायड्रॉक्सिस्टेरिक आम्ल, ब्युटॅरिक आम्ल, ब्युटॅरिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड यांसारखे विषारी आणि घातक पदार्थ काय होतात जमिनीमध्ये तयार होतात. त्यानंतर आपण पाहूया जमिनीतील पाणी. आता आपण वॉटर पाहूया. वॉटर किती होतं आपलं 25% जमिनीमध्ये होतं. तर पाण्याचे महत्व जे काय आहेत, तर पाणी तुम्हाला सांगायला लागणार नाही. वनस्पतींची अन्नद्रव्ये जमिनीतील पाण्यात विरघळतात. म्हणजे काय, वनस्पतीची जी काय अन्नद्रव्य आहेत तर ती जमिनीतील पाण्यामध्ये विरघळतात. त्या स्थितीला मृदा द्रावण सॉइल सोल्युशन असे म्हणतात. पिकांची जमिनीतील मुळे हे द्रावण शोषून घेतात. आपण पिकांना खत घालतो. खतामधील अन्नद्रव्य प्रथम जमिनीतील पाण्यात विरघळतात. जे काय आपण एक खत देतो जमिनीला म्हणून वरून अन्नद्रव्य देतो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम टाकतो. तर ते काय होतं, पहिलं जमिनीमध्ये गेल्यानंतर पाण्यामध्ये विरघळतात आणि मुळान वाटे ते काय केलं जातं, शोषले जातात. त्यामुळे झाडांची वाढ होते. मृदा द्रावण मुळांद्वारे शोषल्यानंतर ते खोड आणि पाणी असा प्रवास करून त्यातील पाणी पानांतील पर्णरंध्रांमधून वाफेच्या रूपात बाहेर पडते. त्यालाच काय बोलतात, ट्रान्सपिरेशन बोलतात. आणि सूर्यप्रकाशात कोरड्या हवामानात किंवा वारा वाहत असताना जे काय ट्रान्सपिरेशन जास्त वेगाने होतं, म्हणजे जे काय आपलं सूर्यप्रकाश जास्त असेल किंवा कोरड्या हवामानात किंवा वारा जेव्हा वाहत असेल त्यावेळेस हे काय जे काय ट्रान्सपिरेशन असतं तर ते जास्त वेगाने होत असतो. पाणी हे स्वतःच्या अन्न आहे. वनस्पतीचा 1 किलो सूक्ष्म भाग तयार होण्यासाठी 300 ते 1000 किलो पाणी लागत असतं. वनस्पतीचा 1 किलो सूक्ष्म भाग तयार होण्यासाठी किती लागतं, 300 ते 1000 किलो पाणी लागत असतं. पाण्यामुळे काय होतं, आणखी पाण्यामुळे खडकाची झीज होते, त्याचा गाळ तयार होतो. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक कार्य काय होतं, सुरळीत चालण्यासाठी जमिनीत पाणी असावे लागते. हे कार्य सतत चालू असते. त्यामुळे जमिनीतील पिकांचे अन्न, सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्म जीवाणू वाढत असते. जमिनीचा पोत सुधारतो आणि मुळांना काय होतं, हवेचा पुरवठा होतो. तसेच मृदा संबंधित क्रियांमधील पुढील बाबींचा समावेश होतो. काय काय होतं, खडकांची झीज होते. त्यानंतर काय होतं, ट्रान्सपोर्ट होतं. झिजलेल्या द्रवांचे काय होते, वाहन होते म्हणजे ट्रान्सपोर्ट होतो. मूलद्रव्यांची निर्मिती होते. जमिनीच्या उभ्या छेदाचा विस्तार होतो. जमिनीच्या रचनेची निर्मिती होते आणि तापमान स्थिर ठेवण्याचे कार्य वाढते. ओके. त्यानंतर आता जमिनीतील सजीव सृष्टी पाहूया. जमिनीमध्ये जीवाणू, बुरशी, ऍक्टिनोमायसिट्स, सेवा ह्या सूक्ष्म वनस्पती आणि आदिजीव, प्रोटोझोआ, सूक्ष्मकृमी, निमॅटोड आणि गांडूळ हे सूक्ष्म प्राणी या प्रामुख्याने समावेश होतो. ओके, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जमिनीतील सजीव प्रामुख्याने जमिनीचे सुमारे 30 सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थरामध्ये आढळतात. म्हणजे जे काय जमिनीमध्ये जे काय सजीव सृष्टी राहते तर ते काय करतात, 30 सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थरामध्ये आपल्या जमिनीमध्ये आढळतात. शेतजमिनीच्या वरच्या थरातील सेंद्रिय पदार्थ हा वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या अवशेषांपासून तयार झालेला असतो. जो की शेतजमिनीच्या वरच्या थरामध्ये जो काही सेंद्रिय पदार्थ असतो आपला, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर असतो, तो वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या अवशेषांपासून तयार झालेला असतो. सेंद्रिय पदार्थांचे प्रथम तपकिरी काळ्या रंगाच्या ह्युमस नावाच्या पदार्थांमध्ये व नंतर वनस्पतीच्या पोषणात सुलभ असा कार्बन, नायट्रोजन, स्फुरद, पालाश, गंधक यांसारख्या मूलघटकांत रूपांतर होते. हे कार्य जमिनीतील विविध सूक्ष्मजीव त्यांच्या स्वतःच्या पालनपोषणाबरोबरच करीत असतात. ओके. तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यास सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. हे नोट डाऊन करून ठेवा की जमिनीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ जर वाढले तर मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या देखील काय होत असते, वाढत असते. जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या सर्वत्र सारखीच नसते. वनस्पती आणि प्राणी यांच्या कुजणाऱ्या अवशेषांच्या कणांभोवती जीवाणू मोठ्या संख्येने आढळून येतात.
जमीन जितकी जास्त सुपीक असेल त्या प्रमाणात सूक्ष्मजीवांची संख्याही जास्त असते. जमीन जर तुमची सुपीक जर नसेल तर त्याच्यामध्ये पीकही चांगलं येणार नाही आणि मायक्रो ऑर्गॅनिझमही वाढणार नाही. जमिनीच्या सुपीकतेबरोबरच जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, तापमान, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, जमिनीचा सामू व मशागत यांवर सूक्ष्मजीवांची वाढ आणि विकास अवलंबून असतो. जीवाणूंच्या वेगवेगळ्या समूहांना त्यांच्या वाढीसाठी उदाहरणार्थ सूक्ष्मतंतू 6 ते 8, बुरशी 4 ते 5 व ॲक्टिनोमायसीट 7 ते 7.5 सामू आवश्यक असतो. काही अपवाद वगळता सर्व सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनचा पुरवठा हे आवश्यक असतो आणि तसा तो उपलब्ध असल्यास सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाची क्रिया ही काय होते फास्ट होत असते. त्यानंतर शेत जमिनीतील सजीव सृष्टींमध्ये सुमारे 90% जीवाणू, 9% ॲक्टिनोमायसिट्स आणि 1% बुरशी व शेवाळ असतो. बरोबर. सजीव सृष्टीमध्ये काय असतं, 90% हे आपले जीवाणू असतात, 9% ॲक्टिनोमायसिट्स असतात आणि 1% बुरशी किंवा शेवाळ असते. सूक्ष्म प्राण्यांमध्ये आदिजीवांची संख्या सूत्रकृमी आणि गांडुळांपेक्षा जास्त असते. जमिनीतील काही सजीव पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. म्हणजे आपण त्याला काय बोलतो, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काही बेनिफिशियल असतात, काही हार्मफुल असतात. ओके. ते वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांचेच पोषण करतात. वाढवर्धक पदार्थ पुरवतात. जे वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत असे पदार्थ त्यांना पुरवतात आणि पिकांची काय करते, रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. जर काही सजीव अपायकारक असतात, उदाहरणार्थ बुरशी, सूत्रकृमी आणि काही जीवाणूंमुळे पिकांवर रोग पडतात. म्हणजे आपण जर पाहतो आपल्या जमिनीमध्ये जर बुरशी जर आली तर आपलं पीक वाढतं का, चांगलं नाही होत. मग आपण काय करतो, फंगिसाइड वापरतो किंवा बुरशीनाशक आपण काय करतो आपल्या जमिनीवर पाण्याने सोडतो. म्हणजे जे काही सूक्ष्मजीव आहेत तर ते चांगले आहेत आणि काही जे आहेत तर ते अपायकारक आहे. ओके. त्यानंतर जमिनीतील उष्णता. तर पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील उष्णतेला म्हणजे तापमानाला फारच महत्व आहे. म्हणजे आपण आता शिकलेलो आहेत, ऍग्रिकल्चर केलेले आहेत, तर टेम्परेचर आपल्या सोविंगसाठी, जर्मिनेशनसाठी अत्यंत महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे जमिनीतील उष्णता ही अत्यंत महत्वाची आहे. बी रुजण्यासाठी ते पीक काढण्यापर्यंत उष्णतेची जरुरी असते. म्हणजे आपण सोविंग पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला टेम्परेचर मेंटेन करणे हे काय असतं, गरजेचं असतं. अति कमी किंवा अति जास्त उष्णता ही बी रुजण्यासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणजे एकतर खूपच कमी टेम्परेचर झालं किंवा खूपच हाय टेम्परेचर झालं तर हेही आपल्या पिकासाठी किंवा सीडसाठी काय आहेत, हानिकारक असतं. वनस्पतीची योग्य वाढ होण्यासाठी उष्णतेची जरुरी असते. म्हणजे जेव्हा आपल्याला वनस्पतीची वाढ होते त्यासाठी आपल्याला सनलाईट जो आहे तर तो जास्त इम्पॉर्टंट असतो. पिकांची बी उगवण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी वेगवेगळे तापमान लागते. ओके. उदाहरणार्थ मक्याची बी, जी काय आपली मका आहे तर त्याची बी उगवण्यासाठी जमिनीतील योग्य तापमान किती आहेत, 7 ते 10 डिग्री सेल्सिअस इतकं पाहिजे आणि मुळांच्या वाढीसाठी 25 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान पाहिजे असतं. ओके. त्यानंतर जमिनीत सूक्ष्मजीव, कीटक, वनस्पतींच्या मुळ्या इत्यादी कुजल्यामुळे उष्णता निर्माण होते. जमिनीतील रासायनिक क्रियांसाठी उष्णतेचा उपयोग होतो. जे काही जमिनीमध्ये रासायनिक क्रिया होत असते तर त्यासाठी उष्णतेचा काय होत असतो, उपयोग होत असतो. रासायनिक क्रियेचं महत्व काय आहे, ही रासायनिक क्रिया करून अन्न साठा उपलब्ध करून त्याला स्टोअर करून ठेवणे आणि जसं जसं झाडांना त्याचा उपयोग पडेल, त्याची गरज पडेल तसं त्यांना काय करणे, पुरवठा करणे. तर रासायनिक क्रियेसाठी काय करणे, उष्णतेची गरज अत्यंत उपयोग होतो. उष्णतेमुळे काय होतं, सेंद्रिय पदार्थ कुजून पिकांना योग्य अन्न निर्माण होतो. ओके. उष्णतेमुळे काय होतं, सेंद्रिय पदार्थ कुजून पिकांना योग्य अन्न निर्माण होते. पाण्याचे चलनवलनही उष्णतेवर अवलंबून असते. जमिनीचा रंग, जमिनीचा उतार, पाऊस, वारा यांवर उष्णतेचे प्रमाण अवलंबून असते. सूक्ष्म जंतूंचे वाढ होण्यासाठी आणि त्यांच्या क्रियाशीलतेसाठी उष्णतेचा उपयोग होतो. पांढऱ्या व भुरकट जमिनीपेक्षा काळ्या जमिनी उष्णता अधिक शोषून असते. आपणही बोलतो की जर उन्हाळा असेल तर आपली आई बोलते आपल्याला की बाळा काळं शर्ट घालून जाऊ नको, काळी टोपी घालून जाऊ नको. की का, तर काळ्या रंगामध्ये आपलं जो काही सूर्यप्रकाश आपल्यावर पडतो, ऊन आपल्यावर पडतं तर आपल्याला ते जास्त चटके बसतात. बरोबर आहे ना. तसेच
म्हणजेच काय, पांढऱ्या किंवा भुरकट जमिनीपेक्षा काळ्या जमिनीमध्ये उष्णता ही अधिक शोषून घेतात. वारा वाहताना आणि पाऊस पडताना जमिनीतील उष्णता कमी होते. म्हणजे जे काय वारा जेव्हा वाहत असतो किंवा पाऊस पडत असतो त्यावेळेस काय होत असतं, जमिनीमध्ये जी काय उष्णता आहे तर ती कमी होत असते. त्यानंतर जमिनीत उष्णता निर्माण होण्यासाठी आणि पिकाच्या वाढीसाठी सूर्यकिरणांचा उपयोग होतो. सूर्यकिरण जमिनीच्या पृष्ठभागावर पडल्यामुळे जमिनीत उष्णता शोषली जाते. जमिनीतील उष्णता अनेक कारणांमुळे कमी जास्त होते. बरोबर? त्या कारणांमध्ये जमिनीचा प्रकार असतो, जमिनीचा रंग, जमिनीतील पाणी, जमिनीवरील पिके व वनस्पती, जमिनीचा पृष्ठभाग, वातावरण इत्यादींचा काय होतो, समावेश होत असतो. तर जमिनीचे किमान तापमान सूर्योदयापूर्वी असते. जर जमिनीचे जे काही किमान तापमान असते तर ते काय असते, सूर्योदयापूर्वी असते आणि सूर्योदयानंतर ते काय होते, वाढत जाते आणि दुपारी 2 ते 4 पर्यंत स्थिर राहते. तर आपण आता मेट्रोलॉजीचा जर अभ्यास केला तर जे काय आपलं टेम्परेचर असतं तर ते टेम्परेचर स्थिर कधी होतं, तर दुपारी 2 ते 4 पर्यंत हे काय जे काय टेम्परेचर असतं, उष्णता असते तर ती काय असते, स्थिर असते. नंतर हलके हलके कमी होत जाते. जमिनीचे कमाल तापमान 35 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. किमान तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत जाते. म्हणजे जमिनीचे जे काय किमान तापमान जे आहे तर ते 14 ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजे जाते आणि जे काही कमाल तापमान आहे तर ते 35 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत काय जाते, जात असते. त्यानंतर खोल जमिनी कमी तापमान तर उथळ जमिनीमध्ये जास्त तापतात. जे काही खोल जमिनी असतात तर त्या काय होतात, त्या कमी तापतात आणि ज्या काही उथळ जमीन आहे तर त्या जास्त तापतात. उन्हाळ्यातील काही जमीन अधिक उष्णता शोषून घेते. उन्हाळ्यामध्ये काही जमीन काय आहेत, जास्त उष्णता शोषून घेते. उताराच्या जमिनीपेक्षा सपाट जमीन जास्त तापते. जी काही सपाट जमीन असते तर ती जास्त तापत असते आणि जी काही उतारावर जमीन आहे तर ती तापत नाही जास्त, म्हणजे तापते परंतु कमी तापते ॲज कम्पेअर टू द सपाट जमीन. निरनिराळ्या हंगामात दक्षिणेकडील उताराची जमीन कमी अधिक तापते. म्हणजे हंगामामध्ये काय होतं, दक्षिणेमधील जी काही उताराची जमीन असते तर ती कमी अधिक तापते. म्हणून फळबाग लावताना जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे ते पाहतात. बरोबर आहे की जे काही आपण फळबाग लावत असतो तर त्यामध्ये जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे हे आपण पाहत असतो. कारण की का, तर जे काही वेगवेगळे हंगाम असतात तर त्यामध्ये दक्षिणेकडील जमिनीचा जो काही उताराची जमीन आहे तर ती कमी अधिक तापत असते. म्हणून फळबाग लावताना आपण जमिनीचा उतार पाहत असतो. उघड्या जमिनी वनस्पतीच्या आच्छादलेल्या जमिनीपेक्षा लवकर तापतात आणि लवकर थंड होतात. ओके. त्यानंतर आपण आता पारिभाषिक शब्द पाहूया, म्हणजे हे तुम्हाला इम्पॉर्टंट असतात. पारिभाषिक शब्द म्हणजे कृषी प्रधान म्हणजे काय, कृषी प्रधान म्हणजे शेतीवर अवलंबून असलेला. त्यानंतर जड द्रव्य म्हणजे वजनदार खनिज पदार्थ. चूर्ण म्हणजे काय, बारीक भुगा. भौतिक म्हणजे प्राकृतिक. जैविक म्हणजे जीवशास्त्र विषयक. डिकम्पोजिशन म्हणजे काय, विघटन होणे, कुजणे, लहान लहान तुकडे होणे किंवा त्याचे विघटन होणे. इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बनी सेंद्रिय पदार्थ. त्यानंतर मृदा द्रावण म्हणजे काय, सॉइल सोल्युशन. जमिनीतील पाण्यात विविध सेंद्रिय आणि असेंद्रिय अन्न घटक मिसळून तयार झालेले द्रवण म्हणजे त्याला काय बोलतात, मृदा द्रावण असे बोलतात. उष्णता ग्रहण म्हणजे काय, उष्णता शोषण. विद्राव्य स्थिती, अन्न घटक शोषणाच्या दृष्टीने योग्य स्थिती. डायबॅक, झाडाच्या शेंड्याकडून बुंद्याकडे वाळत जाण्याची प्रक्रिया. म्हणजे जे काय झाड असतं तर ते शेंड्यापासून बुंद्यापर्यंत काय जात असतं, ते वाळत जात असतं, त्याला काय बोलतात, डायबॅक डिसीज असे बोलतात. ऑर्गॅनिक ऍसिड, सेंद्रिय आम्ल. विल्ट म्हणजे काय, वनस्पती मरते किंवा सुकून जाते. त्यानंतर स्टोमॅटा, पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेली भोके किंवा छिद्रे. ऍडेजिव्ह फोर्स म्हणजे काय, विषम कणाकर्ष. म्हणजे सॉइल आणि वॉटर. ओके, हे विषम झालं. कोएजिव्ह म्हणजे काय, समकणाकर्षण. सुसंग म्हणजे सेम. कोएजिव्ह प्रेशर म्हणजे काय, वॉटर वॉटर, सॉइल सॉइल असं. बाष्पोच्छवास, तर वनस्पतींच्या पानांमधून पाणी बाहेर निघून जाण्याची जी काही क्रिया असते त्याला काय बोलतात, ट्रान्सपिरेशन किंवा बाष्पोच्छवास असे बोलतात. म्हणजे वनस्पतीचे जे काही पाणी असतं त्या पानांमधून पाणी काय होतं, बाहेर निघून जातं. त्यानंतर आपण सारांश पाहूया, आपण याच्यामध्ये काय शिकलो. तर खडक झिजून
त्यांचे चूर्ण होते त्यापासून माती बनते. सर्वसाधारणपणे पहिल्या 20 सेंटीमीटर पर्यंतच्या मातीच्या थरावर पिकांची वाढ ही चांगली होत असते. ओके. जमिनीत आढळणाऱ्या प्रमुख 4 घटकांत खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचा समावेश होतो. पाणी आणि हवा यांच्यामुळे जमिनीचा 50% भाग व्यापला जातो. तर राहिलेल्या मुख्यतः खनिज पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ त्यांचा समावेश असतो. ओके. जमिनीतील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण हे काय असतात जास्त असतात. कुठे? जमिनीतील हवेमध्ये, जमिनीच्या आतल्या हवेमध्ये. तर आपण आता काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहूया. जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय बोलतात? पेडॉलॉजी असे बोलतात. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय बोलतात? इडॅपोलॉजी असे बोलतात. त्यानंतर जमिनीच्या किती सेंटीमीटर जाडीचा वरच्या थराला माती असे बोलतात? तर 10 ते 20 सेंटीमीटर पर्यंत. जमिनीतील कोणते सजीव जमीन भुसभुशीत करतात? तर गांडूळ. जमिनीच्या कणांमध्ये सर्वसाधारणपणे किती टक्के हवा असते? 25% हवा, 25% पाणी. ओके. 45% मिनरल्स मॅटर्स आणि 5% काय असतात? आपले ऑर्गॅनिक मॅटर असे असतात. त्यानंतर जमीन मुख्यतः किती घटकांपासून बनलेली असते? तर मी तुम्हाला सांगितलं होतं टोटल 4 घटकांपासून बनलेले असते. पाणी, हवा, सेंद्रिय घटक आणि काय असतात? आपले मिनरल्स. जमिनीत कोणकोणत्या घटकांचे प्रमाण सर्वात अधिक असते? जमिनीमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात अधिक असतात? तर खनिज पदार्थ. हवा किती असते? 25%. पाणी किती असतो? 25%. सेंद्रिय पदार्थ किती असतो? 5% आणि खनिज पदार्थ किती असतो? 45%. त्याच्यामुळे कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात अधिक आहे? 45% खनिज पदार्थाचे असतात. त्यानंतर पालापाचोळ्या पूर्ण कुजल्यानंतर तयार होणाऱ्या तपकिरी काळ्या रंगाच्या पदार्थाला काय बोलतात? तर ह्युमस असे बोलतात. ह्युमसयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा कशी असते? जास्त असते. कारण ह्युमस काय करतो? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त करतो. ओके. ह्युमसयुक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा जास्त असते. त्यानंतर जमिनीची पोरोसिटी ही मातीच्या कणांवर कोणत्या घटकांवर अवलंबून असते? तर मातीच्या ज्या काही कणांचा जो काही आकार आहे त्यावर जमिनीची सच्छिद्रता, पोरोसिटी ही मातीच्या कणांच्या आकारावर अवलंबून असते. त्यानंतर जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते? कार्बन डायऑक्साईड. आणि जमिनीतील सामू असताना किती असताना जमिनीतील सजीव विशेष क्रियाशील असतात? याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं? आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकच्या बॅचसाठी आपले व्हिडिओ थोडे लेट येतील कारण मला टाइम भेटत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती या लेक्चरची लिंक पाठवून द्या आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.